यूट्यूब चॅनलवर आपणाचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बालुशाही एकदम छान अशी रसदार, बाहेरून क्रिस्पी आणि मधून एकदम नरम अशी। चला तर मग सुरुवात करू। आता आपण रक्षाबंधन स्पेशल ही करणार आहोत रेसिपी। सुरुवातीला आपण मैदा घेतलेला आहे। मैदा हा चाळून एकदम हलका करून घ्यायचा। साधारण 400 ग्राम हा मैदा आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार नमक टाकायचं आणि 200 ग्राम हे आपलं साजूक तूप घेतलेलं आहे। गरम करून घेतलेलं नाही, असंच घेतलेलं आहे। ते टाकायचं आणि एकदम छान असं त्याला मिसळून घ्यायचं। हे पहा, हातांनी एकदम छान असा हलका मैदा करून घ्यायचा। यांनी काय होईल, आपल्या याच्यामध्ये गुठळ्या बनणार नाहीत। एकदम हलक्या अशा आपल्या बालुशाही तयार होईल। त्याच्यानंतर मी हे दही घेतलेलं आहे। हे 150 ग्राम आहे। तुम्हाला नाही आवडत असेल, नाही घातल्या तरीही चालेल, पण बाजारामध्ये जशी भेटते थोडंसं असं त्याला एक आंबटपणा असा येतो, त्याच्यामुळे वेगळी अशी आंबूस चव लागते, त्याच्यामुळे मी घातलेलं आहे। आता ते घातल्याच्या नंतर पण तसंच हे करून घ्यायचं। आपल्याला एकदम हलकं करायचं। त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये खायचा सोडा हा घातलेला आहे। आता जास्त आपल्याला पाणी लागणार नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम आपण पीठ मळता तसं मळायचं नाही। त्याला हलक्या हातानं एकसारखं आपण फक्त त्याला पाण्यामध्ये हे मुरून घेऊता। हे पहा, एकदम हलका असा चुरून घ्यायचा, जास्त त्याला गच्च करायचं नाही। गच्च केल्यावर काय होईल, आपली बालुशाही मधून फुगणार नाही। तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा फुगलेला आहे मैदा। चला तर मग याला झाकून ठेवायचं। ही स्टेप खूप गरजेची आहे, त्याला आपण झाकून ठेवणार आहोत। एक 20 ते 25 मिनिट झाकून ठेवायचं। त्याच्यानंतर आपण पाक करायचा आहे। आता पाक करण्यासाठी मी अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम ही साखर घेतलेली आहे। आता जितकी साखर तितकंच पाणी टाकलं तरीही चालते, नाहीतर तुम्हाला जर घाई असेल, लवकर जर करायचं असेल तरी अर्धं पाणी टाकलं तरी चालेल। तर मी जितकं पाणी, ज्या मापाने साखर मोजून घेतली त्याच मापाने पाणी पण घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्याला गॅसवर ठेवलं, ढवळून घेतलं व्यवस्थित असं। आता हे पहा, आपले 15-20 मिनिट झाल्याच्या नंतर अर्धा तास भिजवल्या तरी खूप छान, खूप हलका आणि छान होतो। हे पहा, आता या पद्धतीने आपण हे ज्या पद्धतीने आपण वडे करतो तसेच हे करून घ्यायचे। एक छोटासा गोळा घ्यायचा, त्याच्या मध्यभागी हे असं छिद्र करायचं। यांनी काय होईल, तेल हे खालून आणि वरून मधून त्याच्या जाईल आणि क्रिस्पी असं तळल्या जाईल छान। मध्ये हे कच्चं राहणार नाही। तुम्ही हवं तर हातानेच पाडा, नाही तर काय करा, माटल्याने किंवा जे आपलं पोळ्या करायचं लाटणं असते त्यानेही केलं तरी चालेल। रईनं किंवा लाटण्याने हे मधले छिद्र हे करून घ्यायचे। थोडेसे हे मोठे ठेवायचे, त्याच्यामुळे काय होईल, तेल आपलं खेळतं राहील आणि ते छान ह्या तळतील। आता पाहू शकता तुम्ही, तुम्हाला हवा तसा तुम्ही त्याला आकार हे देऊ शकता। आता आपण चाचणी ठेवली होती, तिला पहा ढवळत राहायचं। साखर विरघळली की मंद आचेवर तिला ठेवून द्यायचं। आपल्याला एकदम थंड अशी ती करायची नाही। आता मी त्याच्यामध्ये लिंबू घालत आहे। लिंबू कशामुळे, साखर केव्हा काय होते, बाजारातून थोडीशी काळीसर येते, त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला जर मळ काढायचा असेल, त्याच्या साखरेवरचा पाक चांगला पाहिजेत असेल तर त्याच्यामध्ये 1 चम्मचभर दूध किंवा लिंबू घालून त्याच्यावरचा मळ असा हा आपण काढू शकतो। गॅस थोडा हाय स्पीडवर करायचा, म्हणजे काय होईल, छानशी उकळी येईल आणि जो मळ आहे तुम्ही पाहू शकता ते एकदम कडेला आला आहे आणि पळीनेही आपण त्याच्यानंतर काढून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मंद आचेवर गॅस करून ठेवून द्यायचा।
आता पहा, आपण बालुशाही तळाई घेतलेली आहे. तर काय करायची, सुरुवातीला तेल आपलं लो हीटवरच ठेवायचं. गॅस हा हाय हीटवर करायचा नाही, लो हीटवरच तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्येच हे टाकून द्यायचे. म्हणजे काय होईल, एकदमच तुम्ही हाय हीटवर जर केल्या तर ते खूप लवकर तळल्या जाईल आणि आतून हे कच्चंच असेल. त्याच्यामुळे काय करायचं, आपण हे एकदम छान असं क्रिस्पी एका साईडनी होऊ द्यायचं. अलगद त्या हलक्या झाल्या का वर येतात, वर आल्याच्या नंतर त्याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनीही तळू द्यायचं. तिथं घाई करायची नाही. केल्यावर काय होते, ते तू मोडूही शकते आणि लवकर जर काढल्या तर कच्चंही राहू शकते. साधारण 7 मिनिट तुम्ही तर तळू दिल्या तर छान ह्या तळतीला. या साईडनी 3 ते 4 मिनिट आणि त्या साईडनी 3 ते 4 मिनिट असं करून 7 ते 8 मिनिट छान ह्या लो हीटवर आपण तळून घेणार आहोत. इथं पेशन्सची खूप गरज आहे, कारण ह्या तळायला वेळ लागतो. गॅस हा हाय हीटवर करायचा नाही, नाहीतर आतून ह्या कच्च्याच राहतील. त्याच्यामुळे एका साईडनं तळल्या का दुसऱ्या साईडनं पलटवायच्या आणि छानशा तळल्या की नंतर आपण याला काढून घेऊ. आता पहा, एक साईडनी तळ्या त्या आपण काढून पण घेतलेल्या आहेत, छानशा तळ्यात. म्हणून आता आपण ह्या दुसऱ्या जे बनलेले आहेत त्या टाकून घेऊ. आता ज्या आपण तळ्यात आणि काढून ठेवल्यात ते आता आपण चाचणीमध्ये टाकून घेणार आहोत. आता या चाचणीमध्ये टाकायच्या, त्याच्यामुळे आणि चाचणी ही वर टाकायची. त्याच्यामुळे काय होईल, या साईडने आणि त्या साईडनेही त्या फुकतीला छान आणि आपली चाचणी आतूनही जाईल. तुम्ही पाहू शकता त्याला क्रॅक आलेले आहेत. क्रॅक येणं हे खूप छान आहे. म्हणजे काय, तिथून आत हे आपली चाचणी जाते आणि मधून तिला गोडवा येतो. त्याच्यामुळे क्रॅक आले तरी खूप छान. चला तर मग दुसरेही स्टेप बाय स्टेप आपण तसंच करणार आहोत. तर 400 ग्राम मैदा आहे आपला, तर त्याच्या 20 आपल्या ह्या बालुशाही तयार झालेल्या आहेत. एकदम छान अशा होतात. तुम्ही पाहू शकता, ह्या जर आकाराच्या तुम्ही केल्या तर 20 ते 25 तुमच्या ह्या होतील. गोड खायला काही सणाची वाट पाहावं लागत नाही. आणि ही रेसिपी तर अशी आहे, एक 2-3 आपल्याला वस्तू लागणार आहे, जास्त काही वस्तूची गरजही नाही पदार्थ गोळा करायची. तर मग यावेळेस नक्की रक्षाबंधन स्पेशल तुमच्या भावासाठी ही रेसिपी करून पहा. खूप छान आहे आणि अगोदर करून ठेवायची. चांगली एक 15 ते 20 दिवस ही चांगली टिकते, काहीच होत नाही तिला. त्याच्यामुळे अगोदर करून ठेवल्या तरीही चालेल. आता दुसरी तळाली तोपर्यंत या बालुशाहीला आपण पाकामध्ये ठेवणार आहोत. एकदम छान असं तिनं पाक पिऊन फुलून वर आली का चवीला अप्रतिम अशी लागते. खूपच छान. मी 2 वेळेस केलते, खूप छान होत. आता हे पहा, एकदम छान अशा फुगून टम झालेल्या आहेत आणि आतूनसुद्धा खूप छान अशा, आणि मेन म्हणजे क्रिस्पी राहतात. ह्या नरम होणार नाहीत. पाक तुम्ही काय करायचं, एकच तार करायचा. तुम्ही जर पाक आपल्या याच्यासारखा जर केला गुलाबजामसारख्या तर ते काय नरम होतील, आणि जर कडक केल्या तर ते आतून जाणार नाही, त्याची साखरच होईल. त्याच्यामुळे पाक करते वेळेस एकदम छान असा करायचा. तुम्हाला मी दाखवला आहे तसा प्लेटमध्ये पाक टाकायचा आणि एक बोटावर घेऊन आपल्या तो एक तार असा झाला का समजायचं की आपला पाक तयार आहे. पाक
आणि आपण जेव्हा मैदा हा चुरतो तेव्हा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित तसं जर केलं एकदम छान क्रिस्पी आणि छान ह्या आपल्या बालुशाही बनून तयार होते. आता काय करायचं, काढते वेळेस आपण एका चम्मचनी किंवा हे पहा अशा चिमट्याने काढायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये तेलही राहणार नाही आणि आपल्याला एकदम कोरड्या ह्या बाहेर काढून ठेवायच्या नाहीत. बाहेर काढल्या का 1 मिनिटाच्या आत आपण त्याला पाकामध्ये सोडणार आहोत. आता काय करायचं, ते काढल्याच्या नंतर दुसऱ्या त्यामध्ये टाकायच्या. ज्या काढलेल्या होत्या त्या आपण पाकामध्ये टाकणार आहोत. फक्त एवढा त्याच्यामध्ये गॅप ठेवायचा का ते केलेल्या त्या आपण तेलामध्ये सोडूजेपर्यंत याला विश्रांती द्यायची. आणि पाक पण हा खूप लवकर करून ठेवायचा नाही. हा सुद्धा एका साईडला पाक ठेवायचा आणि एका साईडला तुम्ही बालुशाह्या तळून घ्यायच्या. म्हणजे काय होईल, व्यवस्थित अशा त्या पाक आपला पितीला. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा रसदार झालेल्या आहेत. आता त्याला काढायचं आणि यायला टाकायचं. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा त्या पाक पित आहेत. त्याच प्रकारे आपण सर्व ही बालुशाही तशीच टाकणार आहोत. एकदम छान क्रिस्पी अशी तळणार आहोत. नंतर पाकामध्ये टाकूनही आपण छान असं त्यांना पाक हा आतमधून जाईल असा पिऊ देणार आहोत. नंतर काय करायचं, जास्तच वेळ पाकामध्ये ठेवायचं नाही. हवं तर तुम्ही काय करा, खाली काढून ठेवा आणि त्याच्या बाजूंनी हा पाक सोडला तरीही चालेल. त्या नरम होणार नाहीत, कारण की त्या बाहेरून या क्रिस्पी आणि आतून एकदम छान नरम अशा झालेल्या आहेत. पाक आपला मधोमध असा गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण काय केलं आहे, जे आपली चाचणी होती तिला अजून थोडंसं दाटसर केलेलं आहे आणि वरून हे टाकून घ्यायचं. हे माझ्या मुलांना खूप आवडतं. एकदम छान असं म्हणजे जेव्हा वेळ होईल, आता रात्री केलं तर सकाळपर्यंत, तर एकदम क्रिस्पी आणि कडकपणा येईल. मुलांनाही खूप छान आवडतं, त्याच्यामुळे मी त्याच्यावर टाकलेलं आहे. तुम्हाला नाही आवडत असेल नाही टाकल्या तरी चालेल. हे पहा फोडून दाखवत आहे. मधून खूप छान अशी, आतमधून सुद्धा एकदम छान अशी आपली चाचणी पोहोचली आहे. चला तर मग तुम्ही नक्की घरी करा.